मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा जो आहे 3,000चा तो महिलांच्या खात्यात जमा झाला आहे। त्याच्यामुळे महिलांमध्ये एक प्रकारे आनंद दिसून येत आहे। काल सायंकाळी या संपूर्ण महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाल्याचे असल्याचे चित्र दिसून येत आहे। रक्षाबंधनच्या पूर्वी हा पैसा मिळाल्यामुळे एक तऱ्हेचा आनंद दिसून येत आहे। चेहऱ्यावर एक आनंद दिसून येत आहे या भागातल्या महिलांमध्ये, कारण की जो आनंद आहे 17 तारखेला जमा होणार असल्याचे सांगण्यात आले, परंतु 14 तारखेलाच हे पैसे जमा झाल्यामुळे या महिलांच्या चेहऱ्यावरती एक आनंद दिसून येतो। आपण या महिलांशी जाणून घेऊ की नेमका किती आनंद होत आहे तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले आहे। काल संध्याकाळी माझ्या खात्यात 3,000 रुपये जमा झाल्याबद्दल मला इतका खूप आनंद झाला। आमच्या घरच्या वहिनी धावून येऊन आम्ही सर्व नाही का एकमेकांना एवढा आनंद व्यक्त केलो। त्यासाठी मी शिंदे साहेबांनी जे म्हटले की मी लाडकी बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये हर महिन्यात देणार, ते करून दाखवले। त्याबद्दल शिंदे साहेबांचा जय असो। आपल्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले, काय सांगाल? मुख्यमंत्री जी नमस्कार। माझी लाडकी बहीण माझ्या खात्यात 3,000 रुपये आले 2 महिन्याचे। धन्यवाद मुख्यमंत्री जी। जय हिंद जय भारत। किती आनंद या महिलांमध्ये दिसत आहे, चेहऱ्यावरूनच दिसून येतात। ताई, तुमच्या खात्यात 3,000 रुपये झाले, किती आनंद होत आहे? खूप आनंद होत आहे, खूप खुश आहे मी। 3,000 रुपये काय करणार आता रक्षाबंधन? राखीला साडी घेणार आहे मी, खूप शॉपिंग करणार आहे। तुम्ही काय सांगणार आहे? पुन्हा काही महिला है, तुम आप क्या कहना चाहोगे? मैं पहले मुख्यमंत्री जी को नमस्कार करती हूँ। मुझे मुख्यमंत्री माझी लाडली बहन योजना के अंतर्गत मुझे 3,000 दो महीने का प्राप्त हुए हैं, इसलिए मैं मुख्यमंत्री जी को धन्यवाद देती हूँ और मुझे बहुत खुशी है जिसने हमें दिए हैं। जय हिंद जय भारत। तर आपण बघितलं या महिलांच्या चेहऱ्यावरती जो हसा येतो, जो चेहऱ्यामध्ये खुशी आहे, तो एक प्रकारे त्यांच्यात आणि ते व्यक्त करू नाही शकता इतका आनंद त्यांना आला आहे। कारण की 3,000 रुपये जे जमा झाले आहेत, त्या 3,000 रुपयामध्ये आज त्यांच्यासाठी जो रक्षाबंधनचे दिवस आहे त्यासाठी हे महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे एक प्रकारे चेहऱ्यावरती आनंद दिसून येत आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।